वळ्यात पुढच्या बातमीकडे कल्याणमधील अत्याचाराप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना पोलिसांनी कल्याण कोर्टामध्ये हजर केलेला आहे। आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी कल्याण कोर्टाबाहेर मूक आंदोलन करण्यात येत आहे। कल्याणमधील अत्याचाराप्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी या दोघांना आता पोलिसांनी कल्याण कोर्टामध्ये हजर केलेला आहे। कल्याणमधील लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला आज पोलीस कल्याण कोर्टात हजर करणार आहे। जी पहिली पोलीस कोठडी मिळाली होती ती आज संपणार आहे। त्या अनुषंगाने कल्याण कोर्टात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। आपण पाहू शकता कल्याण कोर्टाबाहेर काही नागरिक हातात फलक घेऊन उभे आहेत। हा मूक आंदोलन नागरिकांचा सुरू आहे। नागरिकांची एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे। आपण पाहू शकता कशा प्रकारे रेपिस्ट को माफी नहीं, रेपिस्ट विशाल गवळी को फांसी दो, फांसी दो। बच्ची हम शर्मिंदा है, तेरे कातिल अभी जिंदा है, रेपिस्ट हत्यारे विशाल गवळी को फांसी दो अशी मागणी आणि या प्रकारचा फलक घेऊन नागरिक कोर्टाबाहेर उभे आहेत। आपण काही नागरिकांशी बोलणार आहोत। काय मागणी आहे तुमची? हम चाहते हैं कि जिस प्रकार से लड़की के साथ में बच्चे के साथ में हुआ है 13 साल की, उसको फांसी दिया जाए, क्योंकि इतनी छोटी सी बच्चे के साथ में से गलत टुकड़ा में किया गया है। उसको फांसी के सिवा कोई सज़ा और नहीं मिलनी चाहिए। उसके जितने मतलब उसकी सारी जो सुविधाएं हैं सारी चीज़ रद्द करना चाहिए, ना ही उसको जामीन वगैरह मिलना चाहिए। ऐसी हमारी जज साहब से मांगनी है। आज दूसरी पोलीस कोठडी आज कोर्टात हजर करणारे पोलीस त्याला काय तुमचं म्हणणं आहे? विशाल गवली को जो 12 साल की लड़की के साथ हत्या किया है उसको फांसी का सज़ा जल्दी से जल्दी कोर्ट दो, यही हमारी मांग है। हे नागरिक काही महिला नागरिक या ठिकाणी उभे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुमचं नाव सांगा, काय मागणी आहे तुमची? कल्पना गौतम। मांगनी सर यही है कि इस केस को जल्द से जल्द इस पर जजमेंट होना चाहिए और फांसी की मांग। हे कोर्टाबाहेर जे नागरिक आहेत ते हातात फलक घेऊन आंदोलन करतात। त्यांची एकच मागणी आहे की आरोपी विशाल गवळी यांना लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे। थोड्या वेळात विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळीला पोलीस कल्याण कोर्टात हजर करणार आहे। कल्याणहून अमजद खान, NDTV मराठी।